एक मोठी बातमी बघूया। मनसे नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका अधिकृत चिन्हावर लढणार नाहीये। पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढवावी असे पक्षाचे आदेश आहेत। स्थानिक पातळीवर युत्या आघाड्या करण्याचे स्वातंत्र्य पदाधिकारी यांना दिले गेले, पण पक्षाच्या या निर्णयाचा फटका मनसेला बसल्याचं चित्र आहे। रायगड, अंबरनाथ, नाशिक इथले पदाधिकारी यांचा भाजप आणि शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेच्या चिन्हावर मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवणार आहेत असं चित्र बघायला मिळत आहे। नगर परिषद नगर पंचायत निवडणूक ही मनसे चिन्हावर लढवणार नाहीये। पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत, त्याचा फटका मनसेला बसल्याचं बघायला मिळतंय। स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्याची मुभा दिली गेली, पण झालंय असं की अनेक मनसेचे कार्यकर्ते हे भाजपच्या कुठे शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहेत। मनसेला याचा फटका बसलेला आपण बघतो आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रणाली, काय अधिक माहिती? ग्रामीण पातळीवर ज्या निवडणुका आता सध्या आपण पाहतोय की लढवल्या जात आहेत, त्या सगळ्या निवडणुकांमध्ये मनसेच्या चिन्हावर निवडणुका लढवू नका, स्थानिक पातळीवर तुम्ही तुमचे निर्णय घ्या युत्या आघाड्यांच्या संदर्भामध्ये, असं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचा कुठेतरी फटका सुद्धा मनसेला बसताना आपल्याला बघायला मिळतोय। महानगरपालिकेच्या निवडणुकींवर लक्ष केंद्रित करायचं मनसेला, हे जरी खरं असलं तरी ग्रामीण पातळीवरचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मात्र या निर्णयाचा कुठेतरी फटका बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे रायगड असेल किंवा अंबरनाथ असेल, नाशिक इथले पदाधिकारी असेल, यांनी इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे। आणि त्यामुळं अगदी ज्याला आपण म्हणू की ग्राम पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत ते कुठेतरी नाराज होऊन त्यांना याचा फटका बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। मनसेनं यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आपली सगळी ताकद ही त्यामध्ये वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्या निवडणुकांसाठी कालपर्यंत अर्ज भरायचे होते आणि आज आता त्या सगळ्या अर्जांची छाननी होणार आहे, त्या नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत पंचायत समितींच्या, त्यामध्ये मात्र मनसेला या निर्णयामुळे फटका बसल्याचं बघायला मिळतंय। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। महत्त्वाची बातमी आहे, वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारचा वाद उच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे। या जनता दरबार विरोधात गंभीर आक्षेप नोंदवण्यात आलेत आणि त्या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली होती। नवी मुंबईत शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी ही याचिका दाखल केलेली होती। जनता दरबारमुळे विविध प्रशासनातील अधिकारी अडकून पडतात आणि सर्वसामान्य नागरिकांची कामं होत नाहीत असं या याचिकेमध्ये म्हटलं गेलंय, असा आरोप केला गेलाय। या याचिकेवर आज सुनावणी अपेक्षित आहे। अजून एक मोठी बातमी बघणार आहोत। हिंगोलीतली बातमी आहे। हिंगोलीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। हिंगोलीच्या पांगरा, शिंदे, सिरळी, वापटी, कुपटी या गावांच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवलाय। सकाळी 8:06 भूकंपाचा धक्का जाणवल्याचं कळतंय। हिंगोलीमधली बातमी आहे। सौम्य भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। काही गावांना हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। पांगरा, शिंदे, सिरळी, वापटी, कुपटी या गावांच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। सकाळी 8:06 भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती मिळते आहे। अजून याविषयीचे अपडेट यायचे, प्राथमिक माहिती समोर आली आहे।